कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या घोषणेऐवजी शहरालगतच्या 42 गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे हद्दवाढ कृती समिती आक्रमक बनली आहे। पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांनी हद्दवाढ करण्याचा दिलेला शब्द फिरवून शहरवासियांना फसवल्याचा आरोप कृती समितीने पत्रकार परिषदेत केला। शहरवासियांची फसवणूक करणाऱ्या पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत हद्दवाढीसाठी तीव्र लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। नगरविकास विभागानं 12 मे रोजी अधिसूचना जारी करून कोल्हापूर शहरालगतच्या 42 गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरणाची घोषणा केली आहे। त्यामुळे शहराची हद्दवाढ बाजूला पडल्याची चिन्ह आहेत। कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं आज पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर शहराच्या रखडलेल्या हद्दवाढीमुळे रखडलेल्या विकासाचं काय अशी विचारणा केली आहे। या नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणामुळे 42 गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होऊन नियोजनबद्ध आणि नियंत्रित विकास होण्यासाठी मदत होणार आहे। त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदारांनी केलेली हद्दवाढीची घोषणा हवेत विरली आहे। पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांनी कोल्हापूरवासियांना फसवलंय असा आरोप ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केला। जनगणना पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल ही भ्रामक कल्पना आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच झाल्यात, त्यामुळे जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत संपत नाही तोपर्यंत हद्दवाढ होऊ शकत नाही असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं। हद्दवाढीसाठी तीव्र लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। पालकमंत्र्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीत। त्यांनी शब्द फिरवून प्राधिकरणाला चालना दिली। त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे। कोल्हापूरवर सर्वच राजकीय पक्षांनी अन्याय केलाय। प्राधिकरण हे गाजर आहे असं अनिल घाटगे यांनी सांगितलं। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठीची चळवळ अधिक तीव्र करण्याचा निर्धार संजय पवार वाईकर, किशोर घाटगे, माणिक मंडलिक यांनी व्यक्त केला। पत्रकार परिषदेला बाबा पार्टे, अनिल कदम, अशोक भंडारे, सुनील देसाई, महादेव पाटील, राजू जाधव उपस्थित होते।